द अरेंजमेंट्स ASAP. क्या बात है भावा. अरे डोकं आहे की काय तुझं? काय झालं? अरे तुझी ती कॉन्टेस्ट वाली आयडिया आवडली आहे मला. त्यामुळे काय होईल माहितीये का, तुझं माहित नाही पण मला माझी वहिनी माहित. वहिनी? मग नाहीतर काय म्हणू. तू कुठल्या पद्धतीने बोलत असतोस त्या डोळ्यांसोबत तर काय बघितलं नाही का मी. अरे प्रेमात आहेस तू तिच्या, आवडते तुला ती ऑलरेडी. मला सगळं लपवण्यासारखं काय रे. उद्या जर आईला ती मुलगी सापडली ना तर ती स्वतःहून तिला या घरची सून म्हणून डिक्लेअर करून टाकेल. बरं हा, ते कॉन्टेस्ट साठी ऍड तर तयार केलीच आहे, पण सगळ्यांना तू पर्सनली इन्व्हाइट करायचे. मी ऍक्च्युली ऑफिस मध्ये सुद्धा फोन करून सांगितलंय त्यांना एक ऍड. तू पर्सनली इन्व्हाइट करायचेस. म्हणजे काय करू? म्हणजे आपण एक व्हिडिओ शूट करायचंय. व्हिडिओ? हा बस 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 चल बस. अरे मी सांगतो ते करायचं. थांब. व्हिडिओ करायचा पण असं कसं? म्हणजे कसं म्हणजे काय? डोळ्यांशी कसं बोलतोस तसं बोल. डोळ्यांना इन्व्हाइट कर, कळलं? प्रीतम ऐक ना. मी शुअर आहे. करणार आहेस की नाही? करायचं आहे ना? चल. रेडी आहे? ओके. हा. नमस्कार, मी आदित्य किर्लोस्कर. मी तुम्हा सगळ्यांना एक आवाहन करायला आलोय. आमच्या काजळाच्या ब्रँडच्या लोगोसाठी ज्या डोळ्यांचा आम्ही वापर करतोय ते डोळे कोणाचे आहेत हे आम्हाला माहिती नाही आणि आम्ही त्याच्या शोधात आहोत. ती मुलगी जी कोणी आहे आमची अशी रिक्वेस्ट आहे की तिने समोर यावं. म्हणजे त्यासाठी आम्ही तशी एक कॉन्टेस्ट रन करतोय. आम्ही म्हणजे आमची कंपनी त्यांच्यासोबत एक रितसर कॉन्ट्रॅक्टही करेल. तुम्हाला त्याचं योग्य ते मानधनही मिळेल आणि कंपनीची एम्प्लॉय म्हणून त्याचे सर्व बेनिफिट्सही मिळतील. माझी तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, ती जी कोणी आहे तिने समोर यावं प्लीज. थँक्यू. क्या बात है, क्या बात है भावा. अरे तू प्रो यार, सगळं जमतं तुला. नक्की व्यवस्थित झालंय का? अरे काय कमाल व्हिडिओ शूट केलाय. सगळं जमतं रे. प्रो आहेस बाई तू. हा? बरं, हा व्हिडिओ मी आपल्या कंपनीच्या सोशल मीडियावर टाकणार आहे. बघ, हा व्हिडिओ आपल्या वहिनी आय मीन त्या मुलीपर्यंत नक्की पोहोचेल. ती नक्की येईल कॉन्टेस्टला. ब्रो, यू शुअर असं होईल? 200% भावा. कमाल व्हिडिओ शूट केला यार तू. ही उद्याची कॉन्टेस्ट आदित्य सरांनी फक्त डोळे शोधायला एवढी मोठी स्पर्धा ठेवली आहे. पण त्यांना हे माहीतच नाही की ते जो चेहरा शोधतायत तो चेहरा सतत त्यांच्या डोळ्यासमोर असतो रोज. माझं ठीक आहे, पण आदित्य सरांच्या बी हे लक्षात कसं नाही आलं? फारू तुझे धनी ना लई साधे सरळ आहेत बघ. कोणाचे डोळे वळकायला त्या मुलीच्या डोळ्यात तर बघायला पाहिजे ना. मी आत्ताच्या आत्ता जाऊन आदित्य सरांना समज खरं सांगून टाकते. नाही, पुराव्यानिशी सांगते ना. मी आदित्य सरांना जाऊन हे चित्र दाखवते आणि त्यांना पटवून देते की ते जिच्या शोधात आहेत, ते जिच्या पिरमात आहेत, ती त्यांची पारूच आहे. पारू. काय प्रीतम यार, कधी मच्युअर होणार आहे? अजूनही लहान मुलासारखाच वागतोय. आदित्य सर, तुम्ही आधी शांत व्हा. हे बघा,
प्रीतम सर जे काय बी करतायत ना ते आपल्या कंपनीच्या भल्यासाठीच करतायत. वाह. आणि त्यांना दिशा मॅडमना काहीतरी उत्तर द्यायचं आहे म्हणून चालले त्यांचं हे समजा. बाकी अगं हा दिशाचा प्रश्न नाहीये फक्त. तो लोगो माझ्यासाठी किती महत्वाचा आहे हे माहिती नाहीये का? आणि ही दिशा किती हुशार आहे तुम्हा सगळ्यांना माहिती नाहीये का? एका झटक्यात ती आपलं खोटं पकडू शकते. मग काय करणार आहोत आपण? पारू, हे बघ, तो लोगो आपल्या कंपनीसाठी खूप महत्वाचा आहे आणि माझ्यासाठी सुद्धा खूप लकी आहे. आणि मुळात मला सुद्धा उत्सुकता आहे यार त्या मुलीला भेटायची. त्याचं काय करू मी? का मी स्वतःलाच फसू? आणि हे सगळं त्या प्रीतमला कळत नाहीये. बरेच शांत व्हा तुम्ही. मला सांगा, समजा उद्या जर का ती मुलगी तुमच्या समोर आलीच तर काय करणार तुम्ही? काय करणार मला काय माहिती यार. उद्या ती मुलगी माझ्या समोर आली ना तर मी तिला घट्ट मिठी मारेन. पारू, तू का लाजतेस? नाही, काही नाही सर. सर समजा तुमच्या मनासारखं होऊ दे. थँक्यू, थँक्यू यार, खरंच थँक्यू. तुझ्या शुभेच्छांची खूप गरज आहे मला. मी आलोच.